श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आनंदाचा संसार करत असताना सुसंस्कारी पुरुषाची शक्ती ही त्याची अर्धांगिनी असते. तिचं प्रेम हीच त्याची ऊर्जा असते. अशा पुरुषाला ती जर वास्तवात ओळखू शकली तर तिच्यासाठी तिचा पती हाच तिचा ईश्वर असतोय आणि अशा पुरुषासाठी त्याची पत्नी हीच त्याचं सर्वस्व असते. श्रोते हो, तिच्यासाठी तो आयुष्यभर राबायला तयार असतोय. तिचं सुख समाधान हेच त्याचं उद्दिष्ट असतंय. आणि जेव्हा या दोन जीवातून निर्माण झालेला संसार म्हणजे जीवनातील खऱ्या आनंदाचं उगमस्थान असतंय. म्हणून श्रोते हो, लक्ष्मीचा वास देखील इथंच असतो. दुःखी लोकांच्यासाठी सन्मार्ग दाखवणारी ती एक पाठशाळा असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपले नाही किंवा होणार नाही हे माहीत असूनही एखाद्याला काळजात जपायला खूप मोठं मन असावं लागतं. कारण मनातून काढणं सोडून देणं सोपं असतं, पण आपलं नसतानाही सांभाळायला मात्र मनाचं सामर्थ्य असावं लागतं. कधी कधी भोवताली खूप गर्दी असते आणि नजरेला हवी असणारी व्यक्ती त्या गर्दीत असलेल्या चेहऱ्यात नव्हे तर मनाच्या कोपऱ्यात, हृदयाच्या गाभाऱ्यात असते. नातं म्हणजे कर्मणूक नव्हे, ती तर भावनिक गुंतवणूक असते. तेव्हा मनाची गुंतवणूक तिथंच करायची जिथं त्याची कर्मणूक नव्हे तर मनापासून जपणूक केली जाते. माणूस दोन पद्धतीनं शिकतो. एक तर स्वतःच्या हिमतीनं किंवा इतरांच्या पुढं पुढं करून आणि मागं मागं करून. पण असं कुणाच्या मागं पुढं करून माणूस जेव्हा जिंकतो ना, तेव्हा त्यात स्वाभिमान नसतो. आणि स्वाभिमानाशिवाय जिंकणं ही त्या माणसाची सर्वात मोठी हार असते. काळजाचे दारही वेळेवर बंद करता यावे, कारण काळजाला घरघर तेच लावतात जे काळजात घर करतात. सगळ्याच गोष्टींची किंमत ही कमावल्यानंतर कळत नसते, तर काही गोष्टींची खरी किंमत गमावल्यानंतर कळत असते. एक वेळ तुटलेलं मन जोडता येऊ शकतं, पण सुटलेलं मन मात्र कधी सापडता येत नसतं. कारण जिथं हरवलेलं असतं तिथं मन काही ठरवत नाही, आणि जिथं ठरवलेलं असतं तिथं कधी हरवत नाही. येणारा येतच असतो, जाणारा जातच असतो. आपण मनाला इतकं कणखर बनवायचं की कोणी नातं जोडलं काय किंवा तोडलं काय, आपलं मन एकटं नाही पडलं पाहिजे. नाती म्हणजे न उलगडलेली कोडी असतात, ज्यात प्रश्न अनेक आणि उत्तर मात्र थोडी असतात. जेव्हा कोणीतरी एकटं राहायला लागतं, स्वतःमध्ये रमायला लागतं, तेव्हा त्याच्या मनात खूप काही साठलेलं असतं, पण मन मात्र गर्दीतून उठलेलं असतं. खोटं बोलून वागून इतरांच्या नजरेत मोठं होण्यापेक्षा खरं बोलून खोटं झालेलं हे केव्हाही चांगलं असतं. कारण खोटं नेहमी लपत असतं, पण खरं कधी संपत नसतं. कुठलाही काही न मागता, कुठलीही अपेक्षा न ठेवता जेव्हा एखादी गोष्ट आपोआप मिळते, तेव्हा एकतर ते तुमच्या कर्माचं फळ असतं किंवा एखाद्याच्या आशीर्वादाचं बळ असतं. इतरांचा इतकाही विचार करायचा नाही की स्वतःच्याच मनाचा विसर पडेल. हवे ते क्षण जगून घ्यावेत. काही असं नाही की प्रत्येकच गोष्ट रीतसर घडेल.
जेव्हा दोघे एकमेकासाठी खास आहेत हे दोघांनाही ठाऊक असतं, तेव्हा दरवेळी प्रेम दाखवण्याची किंवा एकमेकांची मर्जी राखण्याची गरज नसते. भौतिक सुखात मन कधीच रमत नसतं, कारण मनाला जास्त काहीच लागत नसतं. पण सगळी तडपड ही एकमेकांच्या मनात राहण्यासाठी आणि आपल्याला हव्या त्या मनात आपण आहोत की नाही हे पाहण्यासाठी असते. अहंकार आणि स्वाभिमान यात फरक असतो. अहंकार इतरांना कमी लेखतो, मात्र स्वाभिमान केवळ स्वतःचं अस्तित्व अबाधित राखतो. पर्याय म्हणून नव्हे तर अपवाद म्हणून जगता यावं, कारण पर्यायाला वाटा असतात, पण अपवादाला मात्र कोणताही पर्याय नसतो. हवा असणारं नातं तुटू नये, सुटू नये म्हणून एकमेकांच्या मनाची जी अलवार काळजी घेतली जाते त्याहून कोणतीही सुंदर भावना नसते. आणि काळजी घेऊनही जेव्हा काळीज तुटतं तेव्हा त्याहून भयंकर इतर कोणतीही वेदना नसते. आपलं मन हे आपल्याच ताब्यात हवं, कारण ते इतरांच्या ताब्यात गेलं की त्याचं खेळणं होतं, आणि अशा मनाचं इतरांकडून छळणं सुरू होतं. मन जितकं स्वतःच्या काबूत असतं तितकंच ते शाबूत असतं. ज्यांना भावना कळतात तेच रडतात, नाहीतर खोट्यांचं चेहरं हसरच असतात. आपलं कर्म हे चांगलं ठेवा. देव कधी तुमची परीक्षा घेईल सांगता येत नाही. कोणालाही स्वतःचा अपमान करण्याची संधी देऊ नका. जिथं आपला आदर नाही तिथं थांबवू नका, मग ते कोणाचं घर असो किंवा हृदय. कदर असेल तिथंच भावनांचा पाऊस पाडा, बाकी कोरड्या वाळवंटात पावसाची काहीच किंमत नाही. कितीही प्रयत्न केला तरी आपण प्रत्येकाच्या नजरेत चांगलं नाही बनू शकत, कारण प्रत्येकाची नजर आपल्यासारखी चांगली असू शकत नाही. दुसऱ्याला समजून सांगणं सोपं असतं, पण वेळ आल्यावर स्वतः समजून घेणं मात्र खूप अवघड असतं.